धाराशिव तालुक्यातील रामवाडी येथील शेतकरी बाळू विठ्ठल शिंदे याने आपला 30 गुंठे जमिनीत मॅक्स जातीच्या कलिंगडाचे 3.5 ते पावणे 4 हजार रोपांची लागवड केली। या रोपांची विंधन विहिरीवर या शेतकऱ्याने जोपासना केली। एका विंधन विहिरीचं कडक उन्हामुळे पाणी कमी झालंय। त्यांनी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी विंधन विहीर घेतली व या रोपांना पाणी दिलं आणि आज त्यांना यातून चांगलं उत्पन्न मिळतंय। खत फवारणी मशागत असा अंदाजे 80,000 रुपये खर्च आलाय। 10 ते 12 दिवसात या कलिंगडाचा तोडा सुरू होणार आहे। सध्या 9 ते 10 रुपये किलो मार्केट दराप्रमाणे अंदाजे 2 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकरी बाळू शिंदे यांनी व्यक्त केली आहे। मी बाळू विठ्ठल शिंदे, राहणार रामवाडी, तालुका जिल्हा धाराशिव। हे मॅक्स जातीचं कलिंगड लावलेलं आहे। रान टोटल 30 गुंठे आहे। रोप सरासरी 3.5 ते पावणे 4 हजार रोप लावलेलं आहे। त्याला रोपाला गेले म्हणजे 10,000 रुपये। खताचा खर्च एक 10,000 रुपये। सुरुवातीला मिश्र डोस टाकलेला, त्याच्यानंतर फवारण्या, इतर खते, टोटल माझा जवळजवळ 60 ते 70 हजारापर्यंत खर्च गेलेला आहे। आता आज 55 दिवस झालेले आहेत आणि एक 8 ते 10 दिवसात माल ही हार्वेस्टिंगला येईल। सध्या मार्केटचा भाव 10 रुपये 9 रुपये म्हणाले ते। आता आपला द्यायच्या टायमाला किती भाव कमी होतो किंवा जास्त होतो किती काय सांगू शकत नाही। अंदाजे अपेक्षित उत्पन्न कमीत कमी 2 लाख रुपये तर भेटले पाहिजे।